उद्धव ठाकरे आज दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि दिल्लीमध्ये आज ते इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये सुद्धा भाग घेणार आहेत। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। आपल्यासोबत आशिष शेलार आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मी सगळा खर्च करतो, मणिपूरला जावं, मणिपूर फाईल्स काढावं असं सुद्धा ते म्हणतात, काय म्हणाल? नाही, उद्धवजींना मणिपूर खूप लांब आहे। मी उद्धवजींच्या पेट्रोलमध्ये, गाडीमधल्या पेट्रोलमध्ये वाढ करायला तयार आहे। इलेक्ट्रिक कार असेल तर इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायला तयार आहे। मणिपूर जाऊ दे, त्यांनी मुंबईतल्या मालवणी भागात उद्धवजींनी जावं आणि त्या ठिकाणी असलेल्या आमच्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उचलवावा, हे माझं त्यांना थेट आव्हान आहे। नक्कीच, पण या पद्धतीने टीका करतात भारतीय भ्रष्ट जनता पार्टी, अशी टीका त्यांनी केलेली आणि सगळे घोटाळेबाज तुमच्याकडे ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना तुमच्या पक्षात घेतलं। उद्धवजींचा एवढा दोगला महाराष्ट्रातला माजी मुख्यमंत्री मी पाहिला नाही। हीच लोक ज्यावेळेला उद्धवजींच्याकडे होती त्यावेळेला ती सर्फसारखी सफेद होती। आता हीच लोक उद्धवजींच्या विचारधारेला सोडून बाहेर गेल्यावर उद्धवजींना त्या ठिकाणी ती भ्रष्ट दिसायला लागली। कॅमेराचे लेन्स उद्धवजी तुम्ही बदलताय माहिती होतं, पण तुम्ही कॅमेराच्या लेन्सबरोबर भ्रष्ट आणि अभ्रष्ट ठरवण्याच्या दूषित लेन्सचा कधीपासून वापर करायला लागलात, हा माझा त्यांना सवाल आहे। नैसर्गिक युती नाही अशी पण एक टीका त्यांनी केलेली आहे। ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी नैसर्गिक युती होती, आता नैसर्गिक युती कुठे आहे? खऱ्या अर्थाने दिल्लीला मुजरा घालायला आपणच गेलात उद्धवजी। अहमद पटेल बरोबर तुमची नैसर्गिक युती कशी? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल, महबूबाबरोबर तुमची नैसर्गिक युती कशी? ज्या कम्युनिस्टांच्या जीवावर रक्तरंजित राजकारण आपण केलं त्या कम्युनिस्टांबरोबर तुमची नैसर्गिक युती कशी? आणि त्यामुळे नैसर्गिक या शब्दाचा भ्रष्ट अर्थ वापरणारा नेता म्हणजे उद्धवजी आहेत। नक्कीच, आज रॅलीत भाग घेत आहेत। ईडीनं जी कारवाई केलेली आहे अरविंद केजरीवाल, त्यामध्ये ते सुद्धा सहभागी होणार आहेत। संजय राऊत यांच्या बंगल्यावर ते होते, यावेळी त्यांनी माहिती दिलेली आहे। नाही, ते भाषण कुठेही करू दे, पण प्रश्नाचं ह्या उत्तर देऊ दे की झालेल्या ईडीच्या कारवाईला आपलं समर्थन आहे का विरोध आहे? ईडीच्या विरोधातल्या कारवाई आणि केजरीवालांच्या त्या असलेल्या कारवाईच्या विरोधातला मोर्चात उद्धवजींनी सामील होणं म्हणजे मला त्या ठिकाणी स्पष्ट दिसते की त्या ठिकाणी दिल्लीत असलेल्या एक्साईज पॉलिसी म्हणजे दारू विक्रीच्या धोरण या विषयावर कारवाई केजरीवालांना झाली। उद्धवजी मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही किराणा दुकानात दारू विकण्याची पॉलिसी आणतोय हे ते बनवत होते, त्यातली लपलेली भीती तर उद्धवजी बोलायला जात नाहीत ना, हा माझा प्रश्न आहे। मोदींवर पण टीका करतात। मोदींचं जे कुटुंब आहे ते केवळ त्यांची खुर्ची आहे, ते आणि त्यांची खुर्ची हेच त्यांचं कुटुंब आहे। आमच्या कुटुंबावर काय बोलतं असं सुद्धा म्हणतात। नाही, खरं आहे, मोदीजींसाठी पूर्ण देश हा कुटुंब आहे। मोदी का परिवार पूर्ण देश आहे। पण उद्धवजी, तुमच्या कुटुंबातून सख्या भावाच्या विरोधात तुम्हाला कोर्टात का जावं लागलं? तुमच्या कुटुंबातील चुलत भावाला तुम्ही घरामधून का काढलं? तुमच्या सख्या कुटुंबातील वहिनी तुम्हाला सोडून का गेल्या? याचं उत्तर कुटुंब म्हणून तुम्ही कधी देणार आहात का? हा त्यांना माझा नम्रपणे प्रश्न आहे। राज ठाकरेंवर पण टीका करतायत, डुबते को तिनके का सहारा म्हणतायत। मला वाटतं ही म्हण उद्धवजींना लागू आहे की आज स्वबळ न राहिलेला, स्वतःच्या बळावर निवडणुकीत कधीच न उभा राहणारा कोणी महाराष्ट्राचा नेता असेल तर ते उद्धवजी आहेत। त्यांना हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने उभं राहावं आणि एकट्याने भाजपशी सामना करावा, माझं आव्हान आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, संकल्प मेळाव्यात तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि सगळे शिवसैनिक, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्यासोबतच इतर पक्षाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। इथलं वातावरण नेमकं कसं वाटतं तुम्हाला? ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमधला उत्साह, ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि ज्या पद्धतीने घोषणांचं वातावरण मी पाहिलं, मला असं वाटतं पहिल्या पायरीपासून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक राहुल शेवाळे धनुष्यबाण जिंकणार याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय या ठिकाणी आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।